ते आरपी एंटरप्राइजेस नवगर संघाचे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय तो यश. स्ट्राईक वरती बॅटर उभा आहे नयन बंडा आणि नॉन स्ट्राईक एंड वरती दिनेश. पहिलाच बॉल टो क्रशिंग यॉर्कर, भन्नाट असा बॉल खोदून काढलाय आणि फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. आजच्या रात्रीतला सर्वोत्कृष्ट चेंडूंपैकी एक चेंडू आपण पाहिला तो गोलंदाज यश पाटीलच्या भात्यातून. आणि आज सगळ्यात भारी चेंडू जर कोणता असेल तर निमिषचा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला ध्रुवीतचा चेंडू आज आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. नयन बंडानं खातं उघडलंय. दिनेशनं चांगला बॉल यावेळेला खोदून काढलाय. मिडॉनच्या वरून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक फार लांबून आला होता, प्रयत्न अपुरा पडला आणि दिनेश बंडाच्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार. एकूण धावसंख्या झाली आहे ती 5. यश पाटीलच्या विरोधामध्ये दिनेश बंडाची दमदार सुरुवात पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये दिनेश बंडा नावाचं वादळ मैदानामध्ये आपण पाहिलं आणि त्याच बरोबरीनं फुल टॉस बॉल होता, शरीरावरती पायावरती होता. खरं तर ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक कलात्मक स्ट्रोक, रिस्कचा चांगला वापर केला, सिंगल कंप्लीट केली. 3 चेंडूंचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती. यश पाटील एक नवोदित गोलंदाज आहे, यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये सुरुवात थोडीशी चांगली राहिली नव्हती, परंतु बॅटिंग करत असताना चांगलं योगदान त्याच्या बॅटमधून पाहिलं. आणि आता मात्र 2 अटॅकिंग बॅट्समन त्याच्या समोर असताना, 2 घातक बॅटर त्याच्या समोर असताना चांगली सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं एकच षटक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. उर्दू विकेटनं टाकलेला बॉल समोर खेळायचं होतं, ब्रशला लागला. अगदी बॉल ब्रश म्हणेन स्टिकरला लागला, हवेमध्ये फ्लाय झाला होता. क्षेत्ररक्षक फार लांबून आला आणि 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी होता. या 2 धावांच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती. दिनेश आणि नयन ही जोडी मैदानामध्ये यश चांगली बॉलिंग करतोय. उरण तालुक्यातील 2 ताकदवान संघ आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपवरून चेंडू जातोय असं दाखवत असताना पंच चांगला चेंडू पाहायला मिळाला. यश आता मात्र कमबॅक करतोय. 2 चांगल्या बॅटरच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग करतोय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि नो बॉल त्या ठिकाणी पंच दाखवत असताना ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील दमदार अशी कामगिरी राहिली होती यश पाटीलची. पहिल्याच मॅचमध्ये विकेट हॅट्रिक त्यानं संपादित केली होती आणि आता गावच्या संघासाठी, ग्रामीण टीमसाठी, घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय. स्लोअर बॉल पिक केलाय आणि यावेळेला लॉब देखील केलाय. लॉक ऑन आणि मिड विकेटच्या मधून हा उत्तुंग असा पहिला षटकार येतोय बॅटिंग करणाऱ्या नवगर संघासाठी. संख्या झाली आहे ती 15. दिनेश 5 वरती खेळतायत. नयन मागच्या मॅचमध्ये चांगले खेळू शकले नव्हते, 0 या धावसंख्येवरती बाद झाले होते, परंतु मागच्या मॅचमध्ये संधी मिळाली नाही. परंतु या मॅचमध्ये फार चांगला खेळ पाहायला मिळतोय. 9 धावांवरती दिनेश बंडा खेळतोय, नयन बंडा खेळतायत. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा यश पाटील आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता देण्यात येते रोहित गायकवाड या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये. 19 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये या खेळाडूचं भरीव असं योगदान हे
दादरपाडा संघाच्या विजयामध्ये राहिलं होतं. 2 ओव्हरचा स्पेल मागच्या मॅचमध्ये रोहितनं हाताळला होता. 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि आता मात्र त्याच्या समोर नयन बंडा आणि दिनेश बंडा हे 2 चांगले बॅटर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे यष्ट्यांच्या पाठीमागे 3 खेळाडू उभे आहेत. एक गलीमध्ये खेळाडू आहे, एक फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत आणि 5 खेळाडू अगदी बाउंड्री लाईनला चिटकून आहेत. एक डीप कव्हर आहे, एक खेळाडू लॉंग ऑफमध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू मिड विकेट आणि एक खेळाडू स्क्वेअर लेगमध्ये पाहायला मिळतोय. रोहित गायकवाड, वेगवान चेंडू पाठीमागच्या बाजूला, फार चांगलं क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप नाही आहे. रोहित त्या ठिकाणी बॉलला कव्हर करतोय. 1 धाव मिळते. नयन बंडाकडे आता स्ट्राईक आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि दादरपाडा संघासाठी बरीचशी पारितोषिकांची खैरात आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. मोठ्या संख्येनं दादरपाडा संघासाठी पारितोषिकं लावली गेली आहेत. पुढ्यात टाकलेला बॉल खोदून काढलाय. समोर निमेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोकादायक. अति घाई संकटात नाही आणि ही संकटात घेऊन जाते फलंदाजी करणाऱ्या आरपे एंटरप्राइजेस नवगर संघाला. ठोक डीजे. चांगला गॅदर केला रोहितनं, चांगला डायरेक्ट थ्रो दिला यष्ट्यांवरती आणि बाद व्हावं लागलं तर बॅटर नयनला. नयनची रनआउट स्वरूपामध्ये मोठी विकेट जाते आणि मागच्या मॅचचा हिरो, मागच्या सामन्याचा नवगर संघाच्या विजयाचा शिल्पकार मैदानामध्ये दाखल होतोय. तो मिलिंद बंडा, ज्याच्या बॅटमधून 41 धावांचा वादळी खेळ या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिला होता. तो बॅटर आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती उभा असेल आणि स्ट्राईकवरती असेल तो दिनेश बंडा. या 2 फलंदाजांनी अगदी 70+ धावांचा यशस्वी पाठलाग चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये केला होता. तेच 2 बॅटर मैदानामध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला रोहित गायकवाड 19 वर्षाचा उगवता सितारा चांगली बॉलिंग करत असताना. हा चांगला बॉल आहे, हा फसवा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांना संभ्रमामध्ये टाकणारा चेंडू रोहित गायकवाडच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला डॉट पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी होतीये. अगदी तिखट मारा, भेदक मारा, बॅटरला डॉमिनेट करतोय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाहीये, हात खुले करण्याची संधी देत नाहीये आणि फार चांगली गोलंदाजी होतीये. एकच धाव या चेंडूवरती येते. एकूण धावसंख्या होती ती 18. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. जरी विकेट मिळाली नसली ना तरी मात्र गोलंदाजीतून कमबॅक करतोय. फार चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल या ठिकाणी सादर करतोय तो रोहित गायकवाड. 4 बॉलमध्ये 3 धावा. आणखीन एक फसवा चेंडू, पाठीमागच्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि फार चांगली कामगिरी. चेतन भोईर यष्ट्यांच्या पाठीमागे सातत्यानं, याला आपण पाहिलं स्क्रीनवरती चेतनला पाहतोय. या आयोजनामध्ये चेतन भोईर यांची फार मोठी भूमिका आहे आणि मॅचमध्ये देखील फार चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. दादरपाडा संघाचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीतली दहशत मैदानामध्ये. खराब बॉल, स्किड झाला बॉल, परंतु मैदानामध्ये हा दुसरा बॅटर आहे तो रनआउट स्वरूपामध्ये बाद झालाय. पुन्हा एकदा अति घाई आणि पुन्हा एकदा संकटात घेऊन जाते ती फलंदाजी करणाऱ्या आरपी एंटरप्राइजेस नवगर संघाला. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतोय ओंकार कोळीनं बॉलला गॅदर केलं आणि डायरेक्ट अगदी जसा आपण अंडरम बॉल टाकतो ना, डिलिव्हर करतो ना, तसा थ्रो डिलिव्हर केला आणि मोठा बॅटर बाद झालाय. मागच्या मॅचचा हिरो, परंतु आता मात्र थोडासा निराशा करतोय तो नवगर संघाच्या प्रेक्षकांची. दुसरा फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या 18 असताना 19 धावा असताना दुसरा बॅटर बाद होतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे
आणि न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कुंदन बंडा, कुंदन चांगलं खेळावं लागेल. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या सोबतीला दिनेश अजूनही उभा आहे आणि फ्रीटच्या बॉलवरती देखील बीट केलं. एकदा विकेट जरी मिळाली नसली ना तरी बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित गायकवाडसाठी, कारण हा उगवता सितारा आहे. उरण टेनिस क्रिकेटचा हा अपकमिंग स्टार आहे. मागच्या मॅचमध्ये पण संघ अडचणीमध्ये असताना चांगली बॉलिंग केली आणि या मॅचमध्ये देखील संघ अडचणीमध्ये होता, विकेटच्या शोधामध्ये होता आणि तो गोलंदाजीला आला. प्रेशर बनवण्याचं त्यानं काम केलं आणि फक्त 4 धावांचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. दिनेश बंदाकडून फार अपेक्षा आहेत, कुंदन बंडाकडून फार अपेक्षा आहेत आणि या 2 बॅटरला चांगलं खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूनं ओंकार कोळीच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. मागच्या मॅचचा हिरो, बॉलिंग बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये 100% कामगिरी करणारा ओंकार कोळी आता गोलंदाजीसाठी येतोय. येस, आज क्रिवा नावानं दादरपाडा संघ खेळतोय आणि हा संघ जर सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला तर भोईर फार्मचे ओनर प्रसादजी भोईर यांच्या वतीनं भोईर फार्म हा 1 दिवसासाठी मोफत देण्यात येणार आहे. तसेच जर हा संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला तर सतीश शेठ केणी यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपये दिले जातील. रामनाथजी पंडित साहेबांच्या वतीने 3,000 रुपये आणि अजितजी मोहिते यांच्या वतीने 3,000 रुपये आणि रोहनजी मडवी यांच्या वतीने 5,000 असे टोटल 20,000 दादरपाडा संघासाठी दिले जातील. पहिलाच बॉल ओंकार कोळीचा डॉट बॉल. कणकेश्वर आरपी एंटरप्राइजेस नौकर संघाला चांगलं खेळावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. या मॅचमध्ये एक मजबूत स्थिती निर्माण करायची असेल, परंतु ओंकार कोहली देखील फार चांगली बॉलिंग करतोय. गोलंदाजीतलं आक्रमण खरं तर पाहायला मिळतंय. पुढे सरसावत फटका खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव या ठिकाणी रिस्क घेतली होती, कारण आपण म्हणतो ना डेअरिंग करेगा तो भाई बनेगा, आणि दुसऱ्या धावेची रिस्क घेतली आहे ती कंप्लीट देखील केली, कारण धावा येत नाही आहेत आणि धावांसाठी हा संघर्ष करावाच लागेल आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ओंकारच्या एका चांगल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. दिनेश बंडा हा हिटर आहे. मागचा खेळ आठवावा लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न आहे, त्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय आणि ओंकार कोळीला स्क्रीनवरती आपण पाहतोय. कम्मालीचं षटक. ओंकार कोळी आणि रोहित गायकवाड हे गोलंदाजीतलं बेस्ट स्ट्रायकर राहिलेत आज गोलंदाजी करणाऱ्या निशांत 11 दादरपाडा संघासाठी. आज क्रिवा 11 नावानं खेळतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळतोय. ज्या वेळेला बॅटला बॉल लागत नाही त्यावेळेला थोडंसं दडपण बॅटरवरती येत असतं आणि अशा वेळेला बघ सिंगल घेणं बॅटर पसंत करतायत आणि मैदानामध्ये ती सिंगल आली आहे. येस, पण आपण जर सूर्याचा विचार केला तर ओंकार कोहलीचा उरण प्रीमियर लीगच्या 5ही पर्वामध्ये ओंकार कोहली हा खेळाडू चर्चेचा विषय राहिला. यंदा देखील सीझन 5 मध्ये ओंकार कोहलीची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आणि आजची रात्री देखील ओंकार कोहली गाजवतोय. परंतु कुंदनला आता गाजवावी लागेल, खेळावं लागेल. चांगला हलक्या हाताने खेळलाय. ड्युअल माइंडेड होता, दुधा मनस्थितीमध्ये होता. फटकावर बॅट टाकायची की नाही, फटका मारायचा की नाही, आणि आता मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसरा फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद झालाय आणि बॅटिंग करणाऱ्या नवगर संघाला हा 4था झटका बसतोय. 4 बॅटर बाद झालेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 बॅटर बाद झालेत. संघाची धावसंख्या आहे ती 23 आणि 3 बॅटर रनआउट स्वरूपामध्ये बाद झालेत. हे कुठेतरी विचार करण्यास भाग पाडेल. अक्षय म्हात्रे न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. अजून एक षटक बाकी आहे. या षटकामध्ये काही घडू शकतं. चांगले फटके आले तर निश्चित रूपानं फायटिंग टोटल पाहायला मिळू शकतंय आणि आमचे मित्र रिट्स भोईर, एक स्टायलिश पर्सनॅलिटी या दादरपाडा गावची, दुबई रिटर्न रिट्स भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. येस, आणि सुपर 5 मध्ये जेव्हा संघ दाखल होईल त्यासाठी अनेक बक्षिसे देखील आहेत, ज्यामध्ये आमचे जीवन डाके सर देखील त्या स्क्वॉडमध्ये जॉईन होणार आहेत.
आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात, अजितजी मोहिते देखील खुश आहेत, रामनाथजी पंडित, आमचे सतीशजी केणी, रोहनजी मडवी यांच्या वतीने देखील बक्षीस आहे. ओटू कॉम्बॉक्स. तुषार मोहितेच्या हातामध्ये स्लॉग ओव्हर देण्यात आली आहे. पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या भेटीला आणि येतोय तो संघर्ष आता शंखनाद करणारा हा मच निडेड चौकार. या चौकारानं एकूण धावसंख्या होतीये 27-27. हे फटके हवेत, या फटक्यांची नितांत गरज आहे. या फटक्यांच्या शोधामध्ये आहे फलंदाजी करणारा नवघर संघ आणि दिनेश बंडा आता स्ट्राईक वरती आहे. सलामीला आलेला दिनेश आता खेळपट्टीवरती उभा आहे. लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा बॉल, एज लागली, पाठीमागे विकेट किपरनं कॅरी केलं आणि स्वतः बॅटर देखील बाहेर पडला. ही खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. क्लोज किपिंग खरं तर नाईट क्रिकेटमध्ये फार कमी आपण पाहत असतो, परंतु दर्जेदार यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. चेतन भोईर खरं तर या दादरपाडा टीमचे तर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या निशांत चषकामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे मैदानातली भूमिका चोखपणे पार पाडताना ते पाहायला मिळत आहेत. आणि महत्त्वाचा बॅटर बाद झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 27 धावा धावफलकावरती आहेत आणि मोठ्या संख्येनं दादरपाड्याचे समर्थक आज खुश आहेत या संघाच्या परफॉर्मन्सवरती. 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे या मॅचमध्ये नवघर संघाकडून, कारण रात्रीच्या सत्रामध्ये बऱ्याच वेळेला धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात. आणि क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगणं फार कठीण आहे, कारण 58 धावा आज डिफेंड केल्या गेल्या आणि 70+ धावा चेस केल्या गेल्या. हे या मैदानावरती आज आपण पाहिलंय. तुषार मोहिते चांगली बॉलिंग करतोय, सिनियर खेळाडू आहे संघामधील आणि स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरून बॉलला थोडंसं टॉस करण्याचा प्रयत्न, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डॉट बॉल आलाय. ज्ञानेश्वर भोईर, अक्षय म्हात्रे हे मिडल ऑर्डरमधील 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. एकाच षटकाराच्या एकाच चौकाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे नवघर संघ. खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आहे. चेतन भोईर यांचं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. वाईड बॉल 1+1 2 धावा आल्या आणि 29 धावा. उद्या शेवटची रात्र आहे या स्पर्धेची. मोठ्या संख्येनं प्रेक्षक मायबाप या स्पर्धेमध्ये गेल्या 4 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आणि उद्या मात्र गर्दीचा अलोट जनसागर पाहायला मिळेल. बॉल स्किड झालाय, खराब बॉल पाहायला मिळाला आणि हे काय घडतंय मैदानामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये पण या घटना घडल्या होत्या. दादरपाडा संघ मागच्या मॅचमध्ये खेळत असताना अशी घटना आपण पाहिली. या मॅचमध्ये पण ती घटना पाहायला मिळाली आणि या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील दादरपाडा संघाला. 1+2 टोटल 3 धावा मिळाल्या, 3 धावांचा बोनस आणि निश्चित रूपानं या धावा फार महत्त्वाच्या ठरतील त्या बॅटिंग करणाऱ्या नवघर संघासाठी. एकूण धावसंख्या झाली आहे 32-32. 3 बॉल बाकी आहेत. 32 स्कोरबोर्डवरती आहेत. बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्या. चांगला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. टेक आणि डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट केल्यात. खरं तर रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळाली. या 2 बॅटरमध्ये चांगला जम बसलाय आणि ते धावांची चोरी करतायत आता आणि ही चोरी करणं फार गरजेचं आहे, कारण धावांच्या शोधामध्ये होता नवघर संघ आणि त्या धावा आता येत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती 35. 35 ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका दादरपाडा संघाकडून पाहायला मिळतात. चांगला बॉल आतमधून बाहेर बळवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर. जो वाईडचा वरांडा आहे ना, वरांडा तो कॉरिडॉर आहे ना, तिथे बॉलला टाकलं जातंय आणि तिथून बॉलला थोडंसं आतमध्ये आणलं जातं. ही चांगली रणनीती आहे गोलंदाजांची. शेवटचा बॉल आहे टार्गेट सेट करणारा. 35 धावा आतापर्यंत लागल्यात आणि आडवा बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर बीट झालाय. पहिलं सत्र संपलंय. कनकेश्वर अर्पे एंटरप्राइजेस नवघर संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 आणि 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय. क्रिवा निशांत 11 दादरपाडा संघासमोर 36 या धावसंख्येचं.
जी हातमोडी यांचा आपण आवाज ऐकलात. पेशाने जी शिक्षक आहेत व्हॉइस ऑफ चौक आणि त्यांचा आपण आवाज संपूर्ण रात्रीमध्ये असा आपण ऐकला. तर आपण आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी सातत्यानं आम्हाला आमंत्रण दिलं जातं. त्याचबरोबरीनं या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सतीशभाई केणी, निशांत 11 क्रिकेट संघ दादरपाडा या गावचे सुपुत्र प्रसाद भोईर सर आणि त्याचबरोबरीनं विपुल पाटील सर, या दोघांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. 36चं टार्गेट आहे आणि मायक्रोफोन वरती असतील विपुल पाटील गावठाण, त्याचबरोबरीनं जीवन डाकी सर. मयूरजी भगत साहेबांचे इथं आगमन झाले. त्यांना आपण विनंती करत आहोत आपण या आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जातं आहे. मयूरजी भगत साहेबांचे इथं आगमन झाले. त्यांना आपण विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर, तसेच KK2 लॉजिस्टिक्सचे सर्वे सर्वा आमचे सिक्युरिटी फोर्सचे ओनर जयेशजी चंद्रकांत म्हात्रे यांचे इथं आगमन झाले. त्यांना देखील विनंती आपण या. या स्पर्धेसाठी लागणारी डिझेल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलं, इंधन लागणारे जे आहे ते मयूरजी भगत साहेबांच्या वतीने देण्यात आले. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करत आहोत. आणि आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला तशी सूरजजी हातमोडी व्हॉइस ऑफ चौक यांचा आपण इथं सन्मान करतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी मोहिते यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सूरजजी हातमोडी यांचा इथं आपण सन्मान करावा. सचिनजी ठाकूर यांना देखील विनंती केली जाते की आपण मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. वेशवी 40+ संघनायक त्यांना आपण विनंती करतोय आपण या. त्यानंतर रोहन मडवी यांच्याकडून प्रत्येक षटकारास रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज. सुरज सरांचा आदर तेथे सरभर केला जाईल. क्रिकेटच्या पटलावरील एक मराठीचा गोड आवाज. आज निशांत चषक 2026 स्पर्धेच्या माध्यमातून आपण आवाज ऐकलात. सुरज सरांचा सरभर केला जातो. या गुलाबी थंडीतील एक वस्त्र दिला जाईल. त्यानंतर एक मोमेंटो आणि सुगंधी पुष्पगुच्छ देऊन हा सुरज सरांचा आदर तेथे सन्मान. थँक्यू. या निशांत चषक 2026 स्पर्धेच्या वतीने आपले मनस्वी स्वागताने आभार. चला, वेशवी 40+ कॅप्टन जर आले असेल तर त्यांना विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये. वेशवी 40+ कॅप्टन आपण लगेच या. वेशवी 40+ कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो आणि दादरपाडा संघाचे 40+ कॅप्टन आपण देखील नाणेफेकीसाठी या. लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. वेशवी टीम कोऑपरेट करा. आणखीन एक आपण शो मॅच खेळवणार आहोत. या आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळालेला एक ऑफिशियली समालोचक सूरजजी हातमोडी सर, त्याचा आपण संपूर्ण रात्रीमध्ये आपण आवाज ऐकलात. चला, 40+ नसेल तर आपल्या आयोजन कमिटी खेळेल, काही हरकत नाही. ज्यांना 40+ खेळायचे ते 40+ खेळतील. जे आयोजन कमिटी खेळणार आहेत, पण रेग्युलर प्लेयर खेळणार नाही, लक्ष असू द्या. रेग्युलर प्लेयर एकही खेळणार नाही. चला, वेशवीचे 40+ कॅप्टन आलेत. थँक्यू विपुलजी. माझ्या समवेत चर्चा करण्यासाठी अजितजी मोहिते साहेबांचं आगमन या ठिकाणी आहे. दादरपुरा टीमसाठी गेली कित्येक वर्ष त्यांचं मोलाचं सहकार्य आपण पाहत आलोय. आज या सामन्यांसाठी प्रत्यक्ष मॅच पाहण्यासाठी माझ्या समवेत त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आपण नक्कीच चर्चा करू. तर 24 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 36 धावा. चला, मयूरजी हॅलो, मयूरजी भगत साहेबांना आपण विनंती करत आहोत की त्यांच्या शुभ हस्ते आपण 40+ वेशवी आणि दुसऱ्या बाजूला आयोजन कमिटी असा आपण टॉस करणार आहोत. दरवर्षी तुम्हाला यायचं आहे सूरज हातमोडे. चला, 4 ओव्हरची मॅच तुमच्या 40+ची.
चला गेमान गेम ऑन होऊया पण बॅचकडे पहिला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू आहे फिल्डर तिथे एका धावेने श्री गणेशाला सुरुवात केली गेली एका बाजूला आपण पाहतोय ग्रीवा 11 दादरपाडा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करतोय कणकेश्वर कणकेश्वरी नौको चला सुरजजी थँक्यू आपले आयोजकांच्या वतीने बरंच स्वागत आणि आभार व्यक्त करूया मानवाच्या तब्बल 36 धावा सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे मॅच मध्ये टॉस चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलंय मिड विकेटला आहे फिल्डर परंतु मिळणाऱ्या चेंडूवर 4 धावा चौकार ओम साई मंडप डेकोरेटर्स कोपर आपले अगदी मनापासून धन्यवाद जीवनजी ओमकार कोळी यासाठी बक्षीस आले चेतन कोळी ज्यांचे बंधुराज आहेत आणि चिन्मय कलेक्शनचे सर्व आरोपीजी भोपेकर साहेबांच्या वतीनं सलग्न 3 षटकार आले तर 3000चे कॅश प्राइज हे दिलं जाईल ओमकार कोळीसाठी. येस यावेळेस म्हटलं स्वीप करण्याचा प्रयत्न होता चला पाणी पाठवायचं ताबडतोब सर ओमकार कोहलीने षटकार मारला तर सत्यजित कांबळे यांच्याकडे रोख रक्कम 4000 रुपये कॅश प्राईज आज प्रशासन पैसा जमा केला तर आपली पार्टी सदोल फॉर्मस जोशी एवढे रक्कम या ठिकाणी पाहायला मिळतोय नक्कीच बोकड येईल एवढ्या रकमेमध्ये बोलूया पण पुन्हा एकदा मॅचकडे थोडीशी दुखापत झाली आहे ओलंदाजी बारकोट तयार क्या बात आहे अतिशय सुंदर लेग स्टंपवर चेंडूची फेकी केली होती पंचांचा पुन्हा एकदा अवांतर धाब्याचा इशारा यावेळेस पाहायला मिळतोय अतिरिक्त 1 रन नक्कीच मिळणार प्रसाद सर दादरपोडा टीम जर सुपर 5 मध्ये गेली तर कॉम्बॉक्स साठी रामनाथ पंडित साहेबांना रोख रक्कम 1000 कॅश प्राइज दिले जाईल चिंता करू नका ते नेहमी दिलदार असतात यावेळी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला परंतु आहे तिथे फील्ड धोक्याचे घंटा होईल का जीवनदान दिलं गेलं बडी मछली जाल में फसी या विकेटच्या अपेक्षा होती आता मात्र तो आपण विचार जर केला तर हा थोडीशी नाखुश पाहायला मिळतोय सुंदर एक संधी होती त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही ओमकार खेळते वैयक्तिक 4 चेंडू फेस केले 5 धावसंख्येवर निमिष मोठे खेळते मात्र एका सिंगलने 36 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे सर प्रेक्षकांचं लक्ष बॅच मध्ये आज अख्खा दादरपाडा आणि वेशवी या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत गोलंदाज ज्ञानेश्वर ओर द विकेट उजवाताचा गोलंदाज यावेळी ताकदीचा वापर स्लॉट मध्ये आला चेंडू परंतु फिल्डर आहे पहिला होणार फलंदाज बाद येणार मात्र डगआउट मध्ये विकेट नंबर फर्स्ट आमचे डीजे मास्टरचा आवाज कुठे मात्र दिसत नाहीत सध्या आराम करत आहेत हा थोडा जल्लोष पाहायला मिळतो कणकेश्वरी नौकरी या टीम्स मध्ये मध्ये आपण नवीन फलंदाज पाहतोय निमेश मोहिते आला अपेक्षा होती थोडासा 2 चेंडूचा सामना केला 1 धाव बदवले गेली त्याच्यानंतर नवीन फलंदाज इनिंग क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय प्रीतम भोईर
मागाशी ज्याच्या बॅटमधून एक मोठा चौकार आला गेला, 1,000 कॅश प्राइज मिळाले गेले. आता मात्र क्रिकेट चांगला खेळणं गरजेचं आहे, कारण सर्व प्रेक्षकांचं लक्ष दादरपोटा टीमकडे चांगला आपण खेळ करावा. तर दुसऱ्या बाजूला जल्लोष देखील पाहायला मिळतोय. आता दादरपोटा संघाला सामना कमबॅक करायचा असेल तर चांगली मात्र फलंदाजी करावी लागेल. कणकेश्वर नवगड संघाला सामना कमबॅक करायचा असेल तर मात्र छानपैकी गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला ज्या संघाने विश्वास टाकला तोच गोलंदाज ज्ञानेश्वर भोईर. धावसंख्या आपण पाहतोय बरोबर 7, 1 बाद 7 अशी धावसंख्या. आता होते येणार मात्र नवीन गोलंदाज दिनेश बंडा. एका बाजूला डवगर संघ, दुसऱ्या बाजूला त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो दादरपाडा संघ. गाव छोटा असलं तरी क्रिकेटची पंढरी ओळखली जाते त्या गावाला. आणि आज निशांत चषक 2026 या चषकाची आपली 4थी रजनी. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉटमध्ये चेंडू आला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 चेंडू फेकले, 7 मध्ये 7 धावसंख्या आल्या. बॅटिंग करावं लागेल, बॅटचा पेस ओपन करावं लागेल, जबाबदारी मात्र आहे स्ट्राईक केला फलंदाज. यावेळी आडव्या बॅटनं जोराचा फटका, परंतु एक सिंगल मात्र नक्कीच मिळणार. या एका सिंगल धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 8. प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीण असते आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने प्रसाद सर मेहनत देखील गरजेचं आहे. कष्ट करावे लागतील आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील पर्याय नाही. माझ्या स्तंभेत जोडले गेले आहेत व्हाईट्स ऑफ टेनिस. गेले कित्येक स्पर्धा ज्याच्या आवाजामध्ये, जासईच्या मैदानावरच्या स्पर्धा ज्यांच्या आवाजाशिवाय पुढे सरकत नाही, असे आमच्या स्तंभेत प्रसादजी भोईर सरांचं आगमन मात्र यावेळी पाहायला मिळतोय. दिनेश यावेळी कट केला ऑफ साईडला, चेंडू जाणार, घेणार सीमारेषेचा वेध, मिळतील या चेंडूवर 4 धावा आला मात्र चौकार चौकार चौकार. या 4 धाव्यांनी मात्र धावसंख्या 1.2 अशी धावसंख्या. आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय दादरपाडा गावाचं नाव शरीर सौराष्ट्र स्पर्धेमध्ये खरं तर पूर्ण या परिसरामध्ये पसरवणारा महेश काशीनाथ पाटील उर्फ मॅडी याचं आगमन झालंय. त्याचं सुद्धा आपण सरचे स्वागत करूया. धन्यवाद, थँक्यू, वेलकम. पुन्हा एकदा कट केलाय, सुंदर चेंडू पाहायला मिळतो आपल्या पॉईंटच्या दिशेनं. तिथं आहे फिल्डर, तिथे एक सिंगल बॉल 2 रन्स आपण पाहायला मिळतो. धावसंख्या मात्र आहे बरोबर 13 धावसंख्या पाहायला मिळते. फक्त 24 चेंडूमध्ये 36 धावांचा पल्ला पार करायचा आहे. काय प्रत्येकाने ATM मोकळे केलेत या मात्र टीमसाठी. दिनेश पण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येणार, दोन्यात उंच करून हा देखील ठोकलाय मात्र लांबलाचा षटकार. पाहतोय महेश पाटील याचं आगमन झालंय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी असणारी स्पोर्ट्स सायकल जी देण्यात आल्या. महेश पाटील याचं पुन्हा एकदा मनस्य आपण आभार व्यक्त करूया. वेलकम बॉडीबिल्डर. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जाणार, पुन्हा एकदा दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेनं, पंचांचा इशारा येणार, 4 धावांसाठी मात्र चौकार. आणि दादरपाडा टेनिस क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं आणखी एक वेगवान गोलंदाज गौरव मोहिते याचं सुद्धा आगमन झालंय. थोडासा काही कारणामुळे तो दादरपाडा टेनिस क्रिकेटपासून थोडासा दुरावला गेला, परंतु गौरवकडे सुद्धा तो चांगला एक वेग आहे, ज्याचं सुद्धा आगमन झालं, त्याचं सुद्धा आपण करूया स्वागत. थँक्यू प्रसाद सर. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता. जर 2 एका मोठ्या फटक्याचं मात्र काम आहे. 12 चेंडू, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेट देखील संपला असं नाही. अतिशय रंगदरम्यान सुरुवातीला आला ज्ञानेश्वर भोईर, शतक फेकले, 7 धावा दिल्या. त्यानंतर दिनेश बंडाला ठरला महागडा, 2 चौकार आणि 1 षटकार आला, धावा दिल्या 16. आणि बरोबर आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस येणार, नवीन गोलंदाज कोणाकडे चेंडू सोपवणार. आता कणकेश्वर नवगड संघाला मात्र पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागेल. सामना खेचून घ्यायचा असेल तर मात्र अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला सर्व सामन्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे, त्यांच्या आयोजक संयोजकांचं, त्या संपूर्ण क्रिवा 11 मात्र दादरपाडा टीमकडे. पहिला चेंडू, यावेळेस चेंडू मात्र ग्लान्स केलाय, ऑफस्टिकचा चेंडू मात्र फायनलच्या दिशेने जाणार, चेंडू पुन्हा एकदा जाणार मैदानाच्या बाहेर, मैदानाला गुदगुल्या करीत मिळतेल्या चेंडूवर चौकार. चौकार आला आणि खऱ्या अर्थानं
दादरपाडा टेनिस क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू नेहमी म्हणत असतात, जीवन डाकी सरांचा आवाज आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि पुन्हा एकदा ते सिद्ध झाले. पुन्हा एकदा मला दादरपाडा संघ विजयाच्या काही अंशाने थोडासा दूर आहे. त्यामुळे तुमच्या आवाजात समालोचन व्हावं अशी दादरपाड्याच्या खेळाडूंची खऱ्या अर्थानं स्पेशल फरमाईश आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही कंटिन्यू करा. येस, आउट ऑफ ऑप्शनच्या दिशेने मात्र खरं तर विचार केला तर मात्र पंचांचा अवांतर धावेचा इशारा आहे. एक अतिरिक्त रन्स मिळणं आता चर्चा पाहायला मिळतोय. कशा प्रकारे चेंडू फेकला जातोय मात्र खेळणं गरजेचं आहे. अतिरिक्त एक रन्स मात्र नक्कीच मिळणार आहे चेंडूवर. अशा सिच्युएशनला सर अतिरिक्त रन्स चेंडू फेकणं हे गरजेचं नाही, परंतु लेंथ आणि लाईट ज्यावेळी चेंडूला रिलीज केला थोडा स्विंग चेंडू जरा मर्यादेपेक्षा आणि मात्र आपण पाहतो खराब चेंडू. हे म्हणजे असं झालं, आधीच कर्ज बाजारीने त्यात उसना मागतोय शेजारी. नक्कीच पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. टॉट चेंडूची सांगता यावेळेस आहे गोलंदाज अक्षय म्हात्रे. आपण पाहतो अक्षय म्हात्रेकर चेंडू सोपवला गेला. सुंदर गोलंदाजी आपण हातलतोय, परंतु समोर आहे अतिशय क्लोज केलतो विकेट कपर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येणार अवांतर दावेचा. एखादा चेंडू डॉट मिळाला की प्रेशर असेल, अतिरिक्त रन्स मिळाला की मात्र बोनस असेल. आजूबाजूला सर्व खचाखच प्रेक्षक वर्ग. यावेळी स्लोवर चेंडू होता, स्टेट ड्राईव्ह बरोबर सिली मिडॉपला चेंडू आहे सर्ट्या सर्कलमध्ये. फक्त एक रन्स मात्र रोखू शकत नाही. एक सिंगल मिळणार या चेंडूवर आणि एका धावेने धावसंख्या आहे बरोबर 30. 3 दशक पूर्ण केलं जातोय. आता 6 धावांची मात्र आवश्यकता आहे. एक षटक असेल स्लॉग ओव्हरचं आणि या तिसऱ्या षटकातील काही चेंडू असतील. फक्त 6 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला तर सामना फिनिश होऊ शकतोय, परंतु काय होतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र नक्कीच बायोच्या स्वरूपात पडणार. पंचांचा इशारा येतोय. पंचांचं कौतुक करो तेवढं कमी. प्रसाद सर, मी सातत्याने सांगत असतोय की आपले पंच म्हणजे घारीसारखी नजर आणि मोरासारखे कान. आतापर्यंत अप्रतिम निर्णय दिला गेला आणि प्रत्येक खेळाडूने तो मात्र मान्य केला. वेलकम. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू फर्स्ट गलीमध्ये आहे, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र पंचांचे बोट उंच होणार. फलंदाज सेकंड येणार मात्र डगआउट मध्ये. येस, खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू दादरपाडा संघाचा बाद होतोय. बाद होणारा खेळाडू ओमकार कोळी, जो मात्र एक धाव घेत असताना बाद झाला. विजयासाठी आता मात्र आपण विचार केला तर येणाऱ्या 7 मध्ये 5 करायचे आहेत. 7 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. आणि मैदानामध्ये फलंदाज चेतन भोईर आला. दादरपाडा टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या वळणावरती नेणारा असा एक खेळाडू, असा एक तरुण, ज्यानं वेळ प्रसंगी स्वतःच्या खेच्यातील पैसे खर्च करून दादरपाडा टेनिस क्रिकेटसाठी एक नवसंजीवनी दिली, असा खेळाडू मैदानामध्ये आला. 2 बंधुराज मैदानामध्ये असतील. एकीकडे असेल प्रीतम भोईर आणि दुसरीकडे असेल चेतन भोईर. या जोडीने जर सामना जिंकवला, षटकार मारून जर हा सामना संपला तर 1000 रुपये दिले जातील वरद विपुल पाटील यांच्या वतीनं. आणि या सामना जर चेतन आणि प्रीतम हे 2 फलंदाज जिंकून बाहेर येतात तर माझ्या वतीने सुद्धा 1000 रुपये दिले जातील या 2 फलंदाजांना. 7 मध्ये 5 करायचे आहेत. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केलाय. चेतनच्या बॅट मधून कल्पक बुद्धी लढवले गेले. पायाने चालतो तो अंतर कापतो आणि डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. डीप बॅकवर्ड कडून चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप सीमा पार. आलाय चौकार. 4 आल्यात आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 6 मध्ये फक्त 1 करायची आहे. प्रीतम भोईर आणि चेतन भोईर अशा थोरले आणि धाकट्या बंधुराजांची जोडी सध्या मैदानात भेटी. औचित्य आहे निशांत चषकाचं. सतीश शेटकेने पुरस्कृत निशांत 11 दादरपाडा आयोजित कैलासवासी विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ निशांत चषक आपण पाहताय. सरतेशेवटी या स्पर्धेचा शेवटून दुसरी रात्र चालू आहे. असं म्हणतात ना, दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद रात्रीच्या गर्भात केली जाते. पण आज एवढंच म्हणता येईल, दादरपाडा टेनिस क्रिकेटच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये दादरपाडा संघाची झालेली कामगिरी याची चर्चा उद्याच्या दिवसामध्ये होणार आहे. शेवटचं षटक विजयासाठी 1 धावेची गरज आहे. वयाचे 55 वर्ष गाठलेले आमचे सहकारी समालोचक आमच्या सोबत आहेत. जीवनजी डाकी. अनेक पुरस्काराने ज्यांना पुरस्कृत करण्यात आलंय.
कित्येक नाटकामध्ये सुद्धा ज्यांनी कामं केलीत आणि एक निस्वार्थी कलाकार ही ओळख आहे जीवन टाकीचं. 6 मध्ये 1 करायची आहे. विनिंग स्ट्रोक येईल का? यावेळचा चेंडू मिसमॅच झालाय तरी सुद्धा एका धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र सामना जिंकला गेला. विजेते संघाचं करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि इथे मात्र या धावा मिळाल्या जातात. 4+1+4 मिळतात 5 धावा आणि हा सामना क्रीवा 11 लेट निशांत क्रीवा स्पोर्ट्स नेट निशांत 11 दादरपाडा संघात थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. करूया विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. उद्या पहिली मॅच आहे, बरोबर 5 ला चालू केली जाईल. 5 वाजता पहिली मॅच खेळली जाणार आहे उद्या. कोणाला सुद्धा लाट दिली जाणार नाही, नियमानुसारच मॅच खेळली जाईल. आणि तो सामना असेल सतीश स्मृती गावदेवी गावठाण या संघाच्या विरोधात. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ओमकार कोळी. 9 चेंडू 16 धावा 1 षटक फक्त 3 धावा. ओमकार कोळी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला हस्तांदोलन करायचं, हँडशेक करून आपण मैदान सोडायचं आहे. बी.डी. पाटील, रवींद्र कायसुकर मात्र आजच्या रात्रीमध्ये इथून रजा घेत असताना मयूर भगत स्पेशली कॉन्ट्रीब्युशन ज्यांचं राहिलंय तर त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देऊया. दादरपाडा गावातील असा एक तरुण ज्याचं सातत्याने योगदान दादरपाडा टेनिस क्रिकेटसाठी राहिलंय. आपण मयूर भगतला विनंती करू आपण ज्याच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ओमकार कोळी या खेळाडूला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीतील. तर आमचे